पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयच्या तपासाला आता वेग आलेला पाहायला मिळतोय। एनआयकडून आता बैसरण खोऱ्यामध्ये तपास सुरू झाला। एनआयकडून बैसरण खोऱ्याचा 3D मॅपिंग केलं जात आहे। एनआयकडून संशयितांची आता कसून चौकशी केली जात आहे। एनआयनं आतापर्यंत केलेला तपास आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलमधील डेटा ताब्यात, 2800हून अधिक लोकांची चौकशी, 150हून अधिक लोक कोठडीत, 40हून अधिक काडतुसं फॉरेन्सिक विभागाकडे, फोटोग्राफर, हॉटेल मालक, दुकानदारांचे जबाब नोंदवले, झिपलाईन ऑपरेटर, टुरिस्ट गाईडचे जबाब नोंदवले। उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमान आपण पाहतोय। भारतीय लढाऊ विमानांचा टच अँड गो सराव या ठिकाणी सुरू आहे। गंगा एक्सप्रेसवेवरील आपण हे दृश्य पाहतोय। भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांचं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। गंगा एक्सप्रेसवेवर आता या ठिकाणी हा सराव विमानांचा सुरू आहे। राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचं सराव या ठिकाणी पाहायला मिळते। आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। गंगा एक्सप्रेसवेवर आता या ठिकाणी लढाऊ विमानांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचं शक्ती प्रदर्शन, वायुदलाचं शक्ती प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहत आहोत। भारतीय लढाऊ विमानांचा टच अँड गो या ठिकाणी सराव सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमान या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांचा सराव या ठिकाणी सुरू झालाय। आपण हे दृश्य पाहतोय। उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवरील लढाऊ विमान यांचा सराव, भारतीय लढाऊ विमानांचा टच अँड गो सराव या ठिकाणी सुरू झालाय। गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांचं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रतिनिधी अविनाश ढेगसकर हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन गंगा एक्सप्रेसवेवर आता या ठिकाणी राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा सराव या ठिकाणी सुरू आहे। आपण ही आता जी ताजी दृश्य पाहतोय, भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। आपल्यासोबत फोनलाईनवरून बोलण्यासाठी सतीश ढगे हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी लढाऊ विमानांचा सराव सुरू झालेला आहे। भारतीय लढाऊ विमानांचा टच अँड गो या ठिकाणी सराव सुरू झालाय। नक्कीच ही एक्सरसाइज ही आणि भारताचं जे संरक्षण आहे ती यावरून त्याची मुळातच आपण पाहतोय एका आठवड्यामध्ये पाकिस्तानसोबत जी आहे संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि जर युद्ध झालं तर दुश्मन राष्ट्र जे असतं ते त्याच्या ऍडव्हर्सरीचं म्हणजे या केसमध्ये जे आहे भारताचे वेगवेगळ्या प्रकारचे एअर बेसेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल। आणि जर अशा प्रकारे एअर बेस उद्ध्वस्त झाले तर आपले जे फायटर जेट आहेत त्यांना लँडिंग करता यावं, त्यांना टेक ऑफ करता यावं, त्यांना रिफ्युएलिंग करता यावं म्हणून अशा प्रकारचे ELF म्हणजेच इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीज या अत्यंत महत्वाच्या ठरतात। भारतामध्ये जे 4 प्रकारे किंवा 4 ठिकाणी अशा प्रकारच्या ELF आहेत। त्यामधलं एक म्हणजे हा गंगा एक्सप्रेसवे आहे। मुळातच त्याचं त्या रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन इनिशियली करताना अशा प्रकारे केलेलं आहे की ती एक प्रकारे जी आहे एअर स्ट्रीप म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी व्हावा। आणि उत्तर प्रदेशमध्ये हा गंगा एक्सप्रेसवे असल्यानंतर भारताचा जो पश्चिमी शेजारी राष्ट्र आहे, दुश्मन राष्ट्र पाकिस्तान आहे, त्याच्यासोबत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर या गंगा एक्सप्रेसवेचा आपल्याला इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी म्हणून त्याचा वापर करता येईल। तिथून जे आहेत आपले मिराज असतील, आपले सुखोई असतील, आपलं इव्हन राफेल असेल, ह्या विमानांचा लढाऊ विमानांचं जे आहे तिथून आपल्याला टेक ऑफ सुद्धा त्या ठिकाणी करता येईल, रिफ्युएलिंग करता येईल। म्हणून नक्कीच ही इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी महत्वाची आहे। आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्या आर्म्ड फोर्सेसचं त्याचबरोबर भारतीय जनतेचं मनोबल अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस
कवायती पाहिल्यानंतर जे आहे नक्कीच वाढेल. जी, आपण जर पाहिलं तर आता एनआयएचे प्रमुख हे गेल्या 2 दिवसांपासून त्या ठिकाणी आढावा घेतात. पहलगाम हल्ल्याचा तपासाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. बैठका होत आहेत त्यांच्या. नक्कीच एनआयएचे डीजी सदानंद दाते महाराष्ट्राचेच आहेत आणि ते आता पहलगामला पोहोचलेले आहेत आणि सकाळीच आपण जी चर्चा त्या ठिकाणी केली की मुळात जो प्राथमिक अहवाल आहे एनआयएचा पहलगाम हल्ल्याविषयी तो आलेला आहे आणि काही स्टार्टलिंग रिव्हिलेशन ज्यामध्ये स्पष्टपणे पाकिस्तानचा आयएसआयचा कसा समावेश आहे ते आलेला आहे आणि याचा सगळ्यांचा रिव्ह्यू घेण्यासाठी आणि भविष्यातली या तपासाची दिशा काय असावी याचं सुपरविजन करण्यासाठी सदानंद दाते तिथे पोहोचलेले आहेत. नक्कीच महत्वाची घटना असं आपल्याला म्हणावं लागेल. जी, नक्कीच. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.